नमस्कार मित्रांनो, आम्ही बसलेलो आहे गाडीमध्ये सध्या. चाललेलो एका स्पेशल ठिकाणी चाललो. एकदम रिमोट लोकेशन आहे, एकदम भारी आहे. नजारे तर बघायलाच तुम्ही, एक नंबर आहे. आणि कुठं चाललोय ते आम्ही सांगणार नाही, कारण आम्हालाच माहिती नाही कुठं चाललोय. कुठेतरी चाललोय. आमचे ओगजी गाडी चालवतात, आमचे हे मित्र, कॉर्पोरेट मित्र गाडी चालवत आहेत. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. कुणाल दादा नमस्कार. कुणाल दादांना तुम्ही पाहाल कधीतरी रतनगडच्या व्हिडिओमध्ये, किंवा कदाचित पाहिलेलंही असेल. हा बघा सुंदर नजारा धरणाचा. निळं आणि बेसिकली क्लिअरिटी खूप जास्त चांगली आहे. आता माझ्या अंगावर घाल जरा. माझ्या अंगावर घाल. तिकडे घे, तिकडे घे, तिकडे घे. हा कर सरळ. बाद झालं, बाद झालं. अरे अगदीच घालतो का? कधी नव्हे ते आम्हाला वाटतं आम्ही आज वेळेत आहे. पोपट होतो 2-3 तासांचा. वाट सापडण्यावरती, पुढे जर वाट सापडली नाही तर मग वेळ जाणार. तर कधी नव्हे ते आपण परत वेळेच्या बाहेर आहे. आता जाऊन बघूयात काय कसं जातोय, कुठं जातोय, कुठं आलोय काय माहिती नाही. सुंदर दृश्य, छान दृश्य. गाडी लावली मागं. आता इथपासून चालत जाणार आहे. ते एका किलोमीटरसाठी किती वेळ लावतात? हे बघ, मला 1 किलोमीटर मारायला 10 मिनिटं लागायची. एकदम पटपट गेले. पळत म्हणजे ऍक्च्युअल पळत का पटापट चालत? पटापट चालत, झपझप चालत. 10 मिनिटात 1 किलोमीटर होतो. नॉर्मली माणसाच्या चालण्याचा वेळ आहे ना 6 किलोमीटर पर आवर असतो. सर कसं वाटतं तुम्हाला? मजा आली बाबा. ड्रायव्हिंग जड गेलं, स्पेशली तो रस्ता चायला. बाब्या रेड्या, बट अदरवाईज बाबा जागात अल्टिमेट आहे. रात्री तर खरी मजा येणार. रात्री तर खरी मजा येणार आहे. का कशाची? निसर्गाची मजा येणार आहे. हा सर, रस्ता तुडवत चाललोय. मी मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो अशा ठिकाणी, त्याच्यापेक्षा तरी खूप चांगली जागा आहे. पुढे जायचंय ते या लाल याच्यात बसून घेऊ आपण सावलीत. जरा इकडं बसू, तिकडं थोडंसं शेण आहे. तर आम्ही जेवायच्या जागी बसलो आणि मग आमच्या लक्षात आलं की अर्धा किलोमीटर लांब आमची जिथे गाडी लावली आहे तिथे दूध राहिलं आमचं. म्हणजे आम्ही जे दूध आणलं होतं ना ते दूध राहिलं. आणि उद्या सकाळी मग आमची कॉफीची जी सोय होती ती मग काय ना, म्हणजे आता बिना दुधाची कॉफी तर होणं शक्य नाही. त्याला जबाबदारी दिली होती तो तर नालायक निघाला. आता काय, तर आता चाललो आम्ही परत आमचं जेवण सोडून दूध घ्यायला. बघूया कुठल्या किराणाच्या दुकानात मिळते. कुठेही तर किराणाचं दुकान मिळते. तर दूध अशा प्रकारे आणलंय आम्ही. केक न कापण्याचे कष्ट चालू आहेत सध्या. सगळीकडे गाईगोरांनी त्यांचं काम करून ठेवलेलं. गाय ही गाय आहे, गाय ही गाय. आता बघू हे ठोकतात की नाही आम्हाला. नाही ठोकाठोकी नको गाई. आपण शिस्तीत जाऊ, कडेकडेने जाऊ. बस त्यांना दिवसाला जायचं नाही. आता जाऊन जेवण करणार आम्ही. जेवताना काय दाखवू ना आम्ही तुम्हाला? हा, जेवताना आम्ही आमचं तोंड दाखवू तुम्हाला. बघायचं नसेल तर कॉमेंट मध्ये टाका एकदा. म्हणजे तुम्हाला ते असं होईल, लग्नामध्ये जे लग्नाची व्हिडिओ असतात ना त्यात जेवतानाची व्हिडिओ काढून टाकलेले असतात, तसं तुम्हाला बघायला मिळेल. टाइम लॅप्स काढू, टाइम लॅप्स त्याच्यासाठी. म्हणजे किती पटपट हादरतो असं वाटेल तुम्हाला. आम्ही इथे जेवायला बसलोय. नमस्कार 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 नमस्कार.
यायचं कुरकुरे फस्त गेलेत पोरांनी, पाकिट घेऊन जाणार आम्ही, चिंता नका करू. अरे ठेवा मला, हात अडकले दोन्ही म्हणून काय खायला बसला का लगेच दोघं? खाते. अरे दोन्ही हात अडकले माझे. बंद कर. जे इकडे चायला कर. हा आता खा. सर त्यांची भाजी चाखायला येतात. खा खा. सर भाजी कुणी गेली? खा, तुला त्यासाठीच दिलंय. डेमो दाखवत दिलं तुला. सर ट्रायल व्हर्जन आहे का? तुम्ही परमनंट सबस्क्रिप्शन घेतलेलं दिसतंय. नाही राज. नाही ना. अरे टाक तो. मला वाटतं त्याला व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याला इतका टाइमपास करत असतो आयुष्यात. ठीक आहे सर, एवढं पण घ्या नाही. अरे ते जरा आडूक लागते. हा कच्ची आहे, कच्ची ना. बघून घ्या मंडळी भाजी पूर्ण. भीक दिल्यासारखं ठेवलंय मला. तर नंतर नाही सरांकडे म्हणतो असं देऊ दुसरा म्हणतो मला. काय करू? भरपूर आहेत आपल्याकडे आणि सगळे आपण पुण्यात टाकायचे. बंद वेफर्स राहिले. आणि हे मला झाड दिसतं वाळलेलं. हा घेऊन चल आपण शेकोटी करू. 10 किलोमीटर लांब घेऊन जाऊ झाड घासत. हे आमच्या एका मित्राला टोमणा मारला आम्ही. मित्र असेल त्याने पाहिला व्हिडिओ, तर जो पाहिल असतो त्याला कळून देईल. कमेंट करा, कमेंट कर. मित्राचं नाव पण बोलून झालेलं आहे, आता तर कळेलच त्या गाडवाला. तर जेवण झालेलं आहे आमचं. आम्ही या थोड्याशा सावलीच्या वाटेतनं चाललो आहे. वाट तशी छान आहे. आमची आशा अशी आहे की वाट बरोबरच असावी, नसेल तर कायच करणार आहे आम्ही. रतनगडपेक्षा तरी चांगली वाटते, किंवा वाकाव नाही लागत अजूनही. इथं आम्हाला एवढं सुंदर दृश्य दिसतंय आत्ता. एवढ्या मस्त ठिकाणी थांबलो आम्ही. चारी बाजूनी सह्याद्रीचा एकदम सुंदर नजारा. खरं आम्ही इथं जरी थांबलो तरी आमचं ट्रिप यशस्वी झाली असं म्हणू शकतो आम्ही. पण एवढ्यात कोणी खुश नाही राहणार. पण आमचं ध्येय हे थोडंसं अजून लांबचं आहे. तिकडं जायचा प्रयत्न तरी करू. काही नाही आलं तरी येऊ परत इकडं. पण हेही काय कमी नाही आहे, छान आहे. आम्ही उतरून आलो बरंच खाली. दुःख एवढ्याच गोष्टीच आहे की परत जाताना परत सगळं चढावं लागणार आहे. हो, तेवढीच एक वाट आहे. परत रस्ता शोधत चाललोय आम्ही. आम्हाला माहिती तर नाही आहे नेमकं कुठं जायचंय. म्हणजे कुठं जायचं ते माहिती आहे, पण कसं जायचं त्याची खात्री नाही आहे आम्हाला. अशा ह्याच्यातनं वाकून जाणं म्हणजे तुमच्या गुडघ्यांची परीक्षाच आहे. ती जागा जी होती त्याच्या पुढे गेलो आपण. आता आपल्याला जायचं तिकडेच आहे. थोडा त्रासच आहे सगळ्यातून मार्ग काढणं, म्हणजे थोडा म्हणजे बराच त्रास आहे. पण वास काहीतरी छान येतो इथे. अशा ठिकाणी येताना मोठी गोष्ट फॉलो करायची म्हणजे सगळे फुल कपडे पाहिजेत. हे असं चड्डीवर येणं जरा जीव घेण्या प्रकारे मॅनेज होता रे. वरती स्पष्टपणे ट्रेल दिसते डोळ्याला. मॅपमध्ये आम्ही सॅटेलाइट व्ह्यूला पाहतोय तेव्हा पण ट्रेल दिसतीये. पण मॅपवरती जी मार्क केलेली ट्रेल आहे हे काहीतरी चुकीची ट्रेल आहे. आम्हाला कुठेतरी खालती असं घेऊन आलेली आहे. आता आम्ही परत वरती जायचं म्हणतोय, म्हणजे होपफुली त्या वरच्या ट्रेलने आपल्याला काहीतरी मार्ग दिसेल. छोटा असलेला रस्ता आम्ही नेहमीप्रमाणे उगाच मोठा करून ठेवलेला आहे. दाबून मोठा करायची सवयच आहे पोरांना. तर आता आम्ही परत वरच्या मार्गाला मार्गस्थ होतो. सर काय करतोय तुम्ही? सॉक्सची हालत बघा म्हणजे सर एवढ्यासाठी सांगतो, पॅन्ट घाला म्हणजे ते झाकलं जाईल.
सॉक्सने कुठे झाकले जाणार बेंच सॉक्स झाकले जाणार नाही तर एक काम करा, आहे ते पण काढा. मार्केट जातो. सॉक्स सॉक्स तुम्हाला काय वाटलं? पोरं दमली आहेत. तिकडं वरती व्यवस्थित ट्रेल दिसतीये, कुठेतरी घेऊन जाईल पण मोठी ट्रेल दिसतीये. नाहीतर तरी इकडं परत येऊ आम्ही. पण एक 5 मिनटं बसून परत आम्ही पुढे निघतोय. गुगल मॅप्सवरती ज्या ट्रेल मार्क्ड आहेत त्यांची किती खात्री द्यायची मला माहिती नाही. आमचा दुसऱ्यांदा अनुभव असा आहे की नाही आहे चांगलं, पूर्ण ॲक्युरसी नाही मिळते त्या ट्रेल्सना. मी तरी सुचवेन की त्याच्याऐवजी एकदा आजूबाजूच्या लोकांना विचारून शहानिशा करा. गुगल मॅप्सवरती सॅटेलाईट व्ह्यूला ट्रेल बघा किती ओपन दिसतीये, कुठं गायब होतीये, त्यावरून तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल. आम्हाला अजूनही माहिती नाही की ही जी ट्रेल आहे ती खरंच आम्हाला जिथं जायचं आहे तिथं घेऊन जाईल का, पण दिसताना तरी मोठी वाट दिसते, त्यामुळे ती घेणं आम्हाला या खालच्या मरमरपेक्षा खूप सोयीस्कर वाटतं. हे कदाचित परत प्रॉपर ट्रेलवरती आलेलो आहोत आम्ही. इथं पण झाडीच आहे, आणि बघूयात काय नाही झालं तर आहेच आपलं ठिकाण. पण ही जरा थोडीशी जास्त प्रॉमिसिंग वाटते. ही अशी काहीशी वाट असेल तर आम्ही किमान अर्ध्या तासात आमच्या ठिकाणापर्यंत पोहोचू. इथं कुठेतरी आलोय, वाट वाटत होती ती बरोबरच वाटते. हीच वाट कदाचित जात असावी. इथं असं सुंदर दृश्य दिसतंय. आम्हाला जायचंय त्या पठारावरती, पण आता प्रश्न असा आहे की एवढ्या कमी वेळात आम्ही पोचू का नाही, कारण तासभरच आहे सूर्यास्ताला, आणि जाईपर्यंत परत वाटेत कुठेतरी अर्धवट अडकलो आम्ही आणि परत यायला वेळ लागला बराच. तर अंधारात आम्हाला वाट चाचपडत एकतर पुढं जावं लागेल, नाहीतर तिकडं मागं परत जावं लागेल, जे अंधारात करणं काहीच सोयीस्कर नाही आहे. त्यामुळं आम्ही आता इथनंच परत फिरतोय आमच्या पहिल्या शोधलेल्या स्पॉटला. परत कधीतरी बराच वेळ काढून अजून लवकर येऊन हे करू. आत्ता तरी काही उगाच त्याच्यासाठी आम्ही रिस्क घेणं बरोबर नाही. सर काय गाणं गाताय तुम्ही? सर आमचे फ्रेम मध्ये लावून पाहतात काय दिसते, पण दुःख असं आहे सरांचं की सगळंच तर दिसते. चॉईस नाहीये, सगळंच दिसणार आहे. क्रॉप करून घ्या, तुम्हाला किती फोकल लेंथ हवी. हा फिल्म कॅमेरा याच्यावरती शूट करू म्हणालो आम्ही, पण नेमकं झालं असं की आम्ही दुकान लावेपर्यंत जे रंग होते ते गेले. आता हे थोडेसे उदास रंग आहेत, आणि जेव्हा रंग होतं तेव्हा आम्ही शंख फुंकण्यात व्यस्त होतो, आणि त्यानंतर खरं इकडं जरा जरा जांभळं व्हायला लागलं. 5 मिनिटात कळेल. 5 मिनिटात कळेल, शहानिशा होऊन जाईल सगळ्या रंगांची, कुठले रंग छान आहेत कुठले रंग घाण आहेत. नेमकं झालं असं आमचं आत्ता की सुंदर रंग झाले म्हणून मी फिल्म कॅमेरा घ्यायला गेलो, आणि तर हा कॅमेरा सेटअप नाही करू शकलो, आणि जेव्हा दोन्ही कॅमेरा सेटअप झालेले शूट करायची वेळ आली तेव्हा रंगच निघून गेले. त्यामुळं तुम्ही अशी चूक करू नका. तुम्ही कायच करणार, तुम्ही काही फोटोग्राफी करायला येत नाही, तुम्ही फिरायला येत. आम्हालाच हौस आहे बघते असं मरमर गाढवासारखं करून यायची. तर मग सांगण्याचा उद्देश असा की एका वेळेस एक काम धड करा. सर तुमचे काही मत याच्यावर? एकदाच करा, चांगलं करा. एकदाच करा, चांगलं करा. उगाच 5-5 वेळाचा विचार करू नका.